13, 14 नाही 15 जुलै आहे आणि 15 जुलै ही तारीख आहे ती स्वर्गीय शिवाजीराव भोसले यांचं जन्मशताब्दी वर्ष आजपासून चालू आहे. म्हणजे वक्ता कसं असतो म्हणजे 10,000तून एखादा वक्ता असतो. संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या वक्तृत्वाने वेळ लावलं होतं आणि ज्यांचा व्यासंग इतका मोठा होता की त्यांनी विविध महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी त्यांनी काय केलं होतं, अनेक व्याख्याने दिली. तत्वचिंतनात्मक अशा प्रकारची व्याख्याने त्यांनी दिली. इतिहासातील महत्वाचे असे जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये व्यक्ती होऊन गेले त्यांचं जीवनाचं अजरामर करण्याचं काम त्यांनी आपल्या वक्तृत्वाने केले. संत साहित्यापासून पंत साहित्यापासून तंत्र साहित्यापर्यंत किंवा आधुनिक साहित्यापर्यंत त्यांचा व्यासंग मोठा होता. बाळांनो, मला एक प्रश्न विचारायचा. फलटण तुम्हाला माहिती आहे? फलटणच्या मुदर्जी राजे महाविद्यालयामध्ये 25 वर्ष ते प्राचार्य म्हणून कार्यरत होते आणि मराठवाडा विद्यापीठ जे आहे औरंगाबादला त्या मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू देखील होते. परंतु त्यांचं शैक्षणिक कारकीर्द विचार करण्यापेक्षा त्यांच्या भाषणाचे संग्रह असलेली 2 पुस्तकं मराठीमध्ये अत्यंत अजरामर झालेली आहेत. जागर 1 आणि जागर 2 नावाची जी पुस्तकं आहेत ती अजरामर झालेली आहेत. त्याचं कारण असं आहे त्या जागर 1 आणि जागर 2 मध्ये महाराष्ट्रातल्या विविध व्यासपीठांवरून त्यांनी केलेलं विविध भाषणांचं संकलन आहे, शिवावलोकन आहे. ते त्या जागर 1 आणि जागर 2 पुस्तकामध्ये आहे आणि आज देखील त्यांची खूप अशी व्याख्याने अजरामर आहे. म्हणजे व्यक्तींचं वर्णन करावं, व्यक्तींचा कार्याचा उहापोह करावं, व्यक्तींच्या